बघा, पाकिस्तानचं जन्माबद्दल जर सांगायची स्टोरी झाली तर आपण इतिहासामध्ये बघत असतो. सर सय्यद अहमद खान त्यांनी सांगितलं हिंदू मुस्लिम टू नेशन थिअरी, की हे एकत्र नाहीत वगैरे. त्याच्या आधी बरेच असं तेच म्हणायचे की हिंदू आणि मुस्लिम हे देशाचे दोन, म्हणजे एका व्यक्तीचे दोन डोळे आहेत वगैरे. म्हणजे युनिटी बद्दल बोलायचे, किंवा जिन्नाबद्दल पण तसंच आपल्याला ऐकायला भेटतं वगैरे. म्हणजे ह्यांनी हे हिंदू आणि मुस्लिम हे दोन इरिकॉन्सिलेबल राष्ट्र आहेत अशा पद्धतीने करून मागणी करून यांनी हा म्हणजे पाकिस्तान घेतला होता. पाकिस्तान घेतला हे म्हणजे एक स्पेसिफिक क्लब आहे बघा पाकिस्तानमध्ये, पंजाबी पाकिस्तानी यांनी डॉमिनेट केलेलं आहे. म्हणजे बाकीच्यांना म्हणजे कुठेच सहभाग नाहीये. बलुचिस्तान असू द्या, किंवा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर असू द्या, किंवा फाटा असू द्या, हे जे रिजन आहेत ना, यांना ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असू द्या, इंडस्ट्रीमध्ये असू द्या, किंवा आर्मी किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये तेवढ्या प्रोपोर्शन मध्ये नाही. हे पंजाबी मुसलमानांनी डॉमिनेट केलेली कंट्री आहे. म्हणजे पाकिस्तान बद्दल बोलायचं झालं तर असं म्हणतात की दुसऱ्यांच्या भांडणावर हा स्वतःची चूल पण पेटवणारा राष्ट्र आहे. किंवा पाकिस्तान बद्दल एका फॉरेन डिप्लोमॅटनी सांगितलेलं बघा, की पाकिस्तान हा दुसरे स्वतःच्या डोक्याला बंदूक लावतो आणि म्हणतो की तुम्ही असं करा, नाही तर मी असं करेल. अशा टाईपचं राष्ट्र आहे. म्हणजे न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग बद्दल बोलतोय आपण.